नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी व्याकरण या विषयाअंतर्गत भाग 16 मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, खालीलपैकी अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर अभिजात या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ किंवा उत्तम असा होतो, जो सभ्य हा अभिजात शब्दाचा जवळचा अर्थ आहे। सभ्य म्हणजे सुसंस्कृत अथवा विनीत। पुढील शब्दाचा स्त्रीलिंगी रूप लिहा। मासा। तर मित्रांनो, इथे मासा या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप होईल मासोळी। पुढे, रू या वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा। तर मित्रांनो, इथे रू या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा शेंडा वरच्या टाळूच्या अर्थात मूर्धा या कडक भागाला स्पर्श करतो, तर तो मूर्धन्य या वर्गामध्ये येतो। उदाहरणार्थ ट, ठ, ड, ढ। पुढे, लाटणे या एकवचनी नामाचे अनेकवचन असणारा पर्याय निवडा। तर मित्रांनो, इथे नपुंसकलिंगी नाम आहे लाटणे आणि नपुंसकलिंगी नामाच्या शेवटी ए हा स्वर असतो, तेव्हा त्याचे अनेकवचन ई मध्ये होते। तर लाटणे, लाटणी। उदाहरणार्थ गाणे, गाणी, ताटणे, ताटणी। पुढे, सेनापतीकडून शत्रू मारला गेला। वरील वाक्यातील प्रयोग ओळखा। तर मित्रांनो, इथे मारणारा कोण? सेनापती। सेनापती हा कर्ता आहे आणि कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय जोडलेला आहे, म्हणजे हे 100% कर्मकर्तरी प्रयोग आहे किंवा नवीन कर्मणी प्रयोग आहे। तर पर्यायामध्ये कर्मकर्तरी प्रयोग आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। पुढे, खालीलपैकी अकर्मक क्रियापद असणारे वाक्य कोणते? अकर्मक क्रियापद जेथे कर्म आलेले नाही। तर पिंटू खेळताना पडला। पडणारा कोण? पिंटू। पिंटू हा कर्ता आहे। क्रिया कशावर घडली? पिंटूवरच, म्हणून इथे कर्म वेगळा दाखवलेला नाही, म्हणजे हा अकर्मक आहे। गाय दूध देते। देणारे कोण? गाय। क्रिया कशावर घडत आहे? दुधावर, म्हणजे इथे कर्म आलेलं आहे दूध, हे अकर्मक नाही। सुहास लाडू खातो। खाणारा कोण? सुहास। सुहास कर्ता झाला। क्रिया कशावर घडत आहे? लाडूवर। लाडू कर्म आहे, म्हणून हा सकर्मक आहे, अकर्मक नाही। आजीने मला गोष्ट सांगितली। सांगणारी कोण? आजी। आजी हा कर्ता आहे आणि क्रिया कशावर घडत आहे? क्रिया आहे मला, म्हणजे मला हे कर्म आहे, माझ्यावर घडत आहे क्रिया, म्हणून इथे कर्म आलेलं आहे, हा सकर्मक क्रियापद झाला, अकर्मक नाही। म्हणून एकच वाक्य आहे अकर्मक, पिंटू खेळताना पडला, फक्त अ। पुढे, राजा घोड्यावर बसून निघाला। तर मित्रांनो, इथे घोडा या मूळ शब्दाचे सामान्य रूप घोड्या असे होईल। पुढे, मुलांनी आज्ञा पाळावी। या वाक्यातील मुलांनी या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे? तर मित्रांनो, विभक्ती प्रत्यय जो आहे नी हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल। पुढे, तुणतुणे वाजणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा। तर तुणतुणे वाजणे एकच गोष्ट वारंवार पुन्हा पुन्हा सांगणे। आपण म्हणतो ना मित्रांना की आता तुझे तुणतुणे वाजवणे थांबव, म्हणजेच तेच पुन्हा पुन्हा सांगणे थांबव। पुढे, गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले। या वाक्याचा प्रकार खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा। तर मित्रांनो, इथे प्रश्नार्थी वाक्य, प्रश्नच उद्भवत नाही, प्रश्नचिन्ह नाही, म्हणून संयुक्त वाक्य आणि व किंवा असे कोणतेही शब्द आलेले नाही, म्हणून मिश्र वाक्य नाहीतर केवळ वाक्य या दोनपैकी आपला एक उत्तर असणार आहे। तर मित्रांनो, इथे मिश्र वाक्य का नाही इथे? कारण इथे 2 वाक्य नाही स्वतंत्र, गौण वाक्य आणि प्रधान वाक्य असं नाही, म्हणून केवळ वाक्य हाच आपला योग्य उत्तर राहणार आहे। कारण केवळ वाक्यामध्ये एकच विधेय आणि एकच उद्देश असते।
एकच कर्ता आणि एकच क्रियापद. उदाहरणार्थ या वाक्यामध्ये आहे, उभे राहणारे कोण? विद्यार्थी. विद्यार्थी हा उद्देश आहे आणि एकच क्रियापद आहे, मुख्य क्रियापद राहिले, म्हणून केवळ वाक्य आहे. पुढे, आकाश पातळ एक करणे. या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? आकाश पातळ एक करणे म्हणजे खूप मोठ्याने गदारोळ करणे. याचा वापर अशा प्रसंगी करतात जेथे कारण नसताना उगाच गोंधळ घातला जातो. अर्थात याचा अर्थ होईल नाहक आरडाओरडा करणे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. पुढे, खालील म्हणीचा अर्थ सांगा. बळी तो कानपिळी. मित्रांनो, बळी म्हणजे बलवान, शक्तिशाली. याचा अर्थ असा होतो की जो बलवान आहे, शक्तिशाली आहे, तो इतरांवर आपले वर्चस्व गाजवतो, आपल्या नियंत्रणात ठेवतो. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 2 जो आहे, ज्याच्या अंगात सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमल गाजवतो, हाच आपला योग्य उत्तर आहे. पुढे, शेतकऱ्याने गवत कापून गवताचा डॅश बांधला. या वाक्यातील रिक्त जागी कोणता शब्द असेल? तर मित्रांनो, हा समूहवाचक शब्द इथे येईल रिक्त जागी. तर गवताचा असतो भारा. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. गवताचा भारा आणि लाकडांची मोळी. फुलांचा आणि एक प्रकारच्या फुलांच्या रोपांचा समूहाला ताटवा असं म्हटलं जातं, म्हणून गवताचा भारा हाच आपलं योग्य उत्तर होईल. पुढे, प्रयोग ओळखा. सैनिकाकडून दहशतवादी मारला गेला. मित्रांनो, आपण आता बघितलेलं आहे. जर कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय येत असेल, अर्थात इथे मारणारा कोण? सैनिक. सैनिक हा कर्ता आहे, कर्त्याला कडून हा शब्दयोगी जोडून आलेला आहे. तर 100% कर्मणी प्रयोग आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. कारण मित्रांनो, कर्माप्रमाणे क्रियापद बदलत आहे. उदाहरणार्थ आपण दहशतवादीऐवजी स्त्रीलिंगी शब्द घेऊन बघू. सैनिकाकडून मुलगी मारली गेली म्हणजे क्रियापद बदलत आहे, म्हणून कर्मणी प्रयोग. पुढे, इकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन डॅश होते. तर मित्रांनो, इथे इकारांत उदाहरणार्थ पाणी हा शब्द नपुंसकलिंगी आहे, ते पाणी. तर पाणीचं अनेकवचन पाणी असंच राहणार. मोती, ते मोती. मोतीचं अनेकवचन मोती असेच राहणार. म्हणजे नपुंसकलिंगी नामाचे जे अनेकवचन आहे कोणते? इकारांत, ते तसेच राहते, अनेकवचनामध्ये तेच राहते. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. पुढे, प्रयोग ओळखा. अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक 2022ची अंतिम फेरी जिंकली. तर मित्रांनो, इथे जिंकणारा कोण? अर्जेंटिना. अर्जेंटिना हा कर्ता आहे. जर आपण कर्ता बदलून बघू, भारताने फिफा विश्वचषक 2022ची अंतिम फेरी जिंकली. क्रियापद बदललेला नाही, म्हणून हा कर्तरी प्रयोग तर नाही. संयुक्त प्रयोग असा कुठलाही प्रयोगाचा प्रकार नाही. भावे प्रयोगाचा प्रश्नच नाही. एकच पर्याय उरलेला आहे, कर्मणी प्रयोग. कारण मित्रांनो, इथे जिंकण्याची क्रिया कशावर घडत आहे? अंतिम फेरीवर घडत आहे. जर आपण अंतिम फेरी हा कर्म बदलून बघितला, अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक 2022चा अंतिम सामना जिंकला, म्हणजे क्रियापद बदलत आहे. कर्मणी प्रयोग हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे, संधी करा. षट अधिक अंग. तर मित्रांनो, तो होईल षडंग. षडंग म्हणजे 6 अंगे. पुढे, सुनील आणि सचिन क्रिकेटर आहेत. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर मित्रांनो, आणि या शब्दाची जात कोणती? तर ती आहे समुच्चयबोधक. समुच्चयबोधक उभयान्वी अव्यय. पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर होईल. उभयान्वी अव्यय. आपली ट्रिक होती मित्रांनो, उस्वसंकार. उद्देशबोधक, समुच्चयबोधक, संकेतबोधक, कारणबोधक. तर त्यामध्ये आणि हा समुच्चयबोधक आहे. पुढे, पाऊस आला तरी सहल जाणारच.
या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, इथे वाक्यात जर तर सारखा संकेत इथे दडलेला आहे. जर तर म्हणजे तो संकेतार्थी वाक्य आहे, क्रियापद आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. पुढे दिसामाजी काहीतरी ते लिहावे या क्रियापदावरून होणारा योग्य वाक्य प्रकार ओळखा. तर मित्रांनो, या क्रियापदावरून त्याचे वाक्याचे कोणते प्रकार आहे? तर हा वाक्यप्रकार आहे पर्याय क्रमांक 1 विद्यार्थी. कारण मित्रांनो, लिहावे यातून लिहिण्याची इच्छा व्यक्त होत आहे. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास विद्यार्थी म्हणतात. विद्यार्थी प्रकार वाक्याचा प्रकार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. पुढे गुरुजी म्हणाले की मुलांनी नेहमी खरे बोलावे या विधानातील गौण वाक्याचे कार्य कोणते? तर मित्रांनो, इथे 2 विधाने आहेत. गुरुजी म्हणाले प्रधान वाक्य आहे की मुलांनी नेहमी खरे बोलावे हे गौण वाक्य आहे. तर आपल्याला गौण वाक्यातील कार्य ओळखायचे आहे. तर गौण वाक्यातील कार्य हे कर्म आहे. अर्थात काय, आपण या प्रश्नाला काय असे विचारले की मुलांनी नेहमी खरे बोलावे. गुरुजी म्हणाले, काय म्हणाले की मुलांनी नेहमी खरे बोलावे, म्हणून हे कर्माचे कार्य करत आहे गौण वाक्य, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. पुढे मुलांनी खरे बोलावे या वाक्याचे अकरण रूप वाक्यात रूपांतर करा. अकरण रूप म्हणजेच नकारार्थी वाक्य. तर मुलांनी खरे बोलावे अर्थात मुलांनी खोटे बोलू नये, हाच वाक्य अकरण रूप योग्य होईल. पुढील वाक्यातील समास ओळखा. शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते. तर मित्रांनो, इथे समासिक शब्द आहे पंकज. पंकज अर्थात पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्मणारा. पंकज चिखलात जन्मणारा. तर मित्रांनो, जिथे दुसरे पद महत्त्वाचे असते तो असतो तत्पुरुष समास. तर इथे जो शब्द आहे तो स्वतंत्रपणे लिहिता येत नाही, तो धातुसाधित आहे, कृदंत आहे, म्हणून हा झाला उपपद तत्पुरुष समास. कारण पासून जन्मणारा, ते लिहिताना हा वेगळा लिहिता येत नाही, स्वतंत्रपणे लिहिता येत नाही, म्हणून उपपद तत्पुरुष समास. पुढे जितेंद्रिय समासाचा प्रकार ओळखा. जितेंद्रिय अर्थात जित आणि इंद्रिय, जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो बहुव्रीय समासाचं उदाहरण आहे. तर कोणता बहुव्रीय समास? तर समानाधिकरण बहुव्रीय समास. कारण मित्रांनो, जित आणि इंद्रिय दोन्ही पदे एकाच विभक्तीत आहेत, अर्थात प्रथमा विभक्तीत आहे जित आणि इंद्रिय, म्हणून समानाधिकरण बहुव्रीय समास. पुढे खालीलपैकी कोणता शब्द उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे? मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं उपपद तत्पुरुष समास, ज्यामध्ये जे धातुसाधित असते दुसरे पद ते स्वतंत्रपणे लिहिता येत नाही असे. तर दिलेल्या पर्यायामध्ये जो गृहस्थ आहे, गृह आणि स्थ म्हणजे घरात राहणारा, जो स्थ आहे राहणारा, हा वेगळापणे स्वतंत्रपणे लिहिता येत नाही, तो जोडूनच लिहिता येतो स्थ गृहस्थ, म्हणून हा उपपद तत्पुरुष समास आहे. जो दुसरा पर्याय आहे ध्यानमग्न. तर मित्रांनो, इथं ध्यानात मग्न तर विभक्ती आलेली आहे, ध्यानात मग्न. चौपट हा तर द्विगु समासाचं उदाहरण आहे, चारपट, चौपट. आणि वाटखर्च, वाटेसाठी खर्च, इथेही विभक्ती आलेली आहे वाटेसाठी, शब्दयोगी अव्यय. तर मित्रांनो, म्हणून पहिला पर्याय आपला योग्य होईल गृहस्थ. पुढे राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय? तर मित्रांनो, राजा मंगळवेढेकर हे मराठी बालसाहित्यकार आहेत, चरित्रकार म्हणून ते ओळखले जातात. तर त्यांचं पूर्ण नाव आहे वसंत नारायण मंगळवेढेकर. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. पुढे
पुढीलपैकी संधिविग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? संधिविग्रहानुसार त्याच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द निष्फळ. मित्रांनो, इथे विसर्ग संधी आहे नि आणि फळ. निष्कपटला हाही विसर्ग संधी आहे नि आणि कपट. निरीच्छा मित्रांनो, इथे विसर्ग नाही. निर अधिक इच्छा हा व्यंजन अधिक स्वर संधी आहे. निष्कारण हा देखील विसर्ग संधी आहे नि आणि कारण. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा वेगळा आहे, हा विसर्ग संधी नाही. पुढे 2 शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर मित्रांनो, इथे विरामचिन्ह जे वापरले जातात तर ते वापरलं जातं संयोग चिन्ह. उदाहरणार्थ आई वडील अशा प्रकारे जो आपण डॅश देतो मध्ये 2 शब्दांच्या मध्ये त्याला म्हणतात संयोग चिन्ह. पुढे सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? सूर्य उगवला. तर मित्रांनो, उगवणारा कोण? सूर्य. उगवला हा क्रियापद आहे आणि सूर्य हा झाला कर्ता. सूर्य उगवला म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलत आहे. उदाहरणार्थ आपण सूर्याऐवजी पहाट हा स्त्रीलिंगी शब्द घेऊ. पहाट उगवली म्हणजे क्रियापद बदलत आहे, म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. पण कर्तरी तर 2 आहेत इथे, तर इथे आपल्याला कर्म आहे का नाही ते शोधावं लागेल. तर उगण्याची क्रिया कशावर घडत आहे? सूर्यावरच. उगवणारा कोण? सूर्य. म्हणजे कर्म वेगळा दाखवलेला नाही, अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. शेवटचा प्रश्न, पुढील पैकी औष्ठ्य स्वर कोणते? तर तो औष्ठ्य स्वर आहे उ आणि उ. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. कारण मित्रांनो, या स्वरांचा उच्चार करताना ओठांचा उपयोग होतो. उ आणि उ चा उच्चार करताना ओठांचा आकार गोल होतो, म्हणून औष्ठ्य वर्ण. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या 30 प्रश्न बघितले, त्यामागचे कन्सेप्ट आपण जाणून घेतले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.